मॅडम हे घ्या. वाव एक्सलंट. हे पहा. हा. पूर्वी कुठे होता तुम्ही? बॉम्बेला होतो. कस्टम मध्ये कॅन्टीन मध्ये कामाला होतो. रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. हा रेसिपी दाखवत आहे, तुम्हाला बघून घ्या. ओके थँक्यू. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे. आता मी मेरिट करतो ते तुम्ही लक्ष ठेवा. हे पातेल्यात घालायचं. आता धुवून ठेवले चांगले, जाळीतून काढले, पाणी निथळून पाणी नाही घ्यायचं काहीच. ओके, असं पिळून टाकायचं. एक नंबर ही. स्टार्ट आता तुमचा. बरोबर, हे सगळं पिळून घ्यायचं. हाडाचा असो या बॉन्डलेस असो, सगळं धुवून निथळून ठेवायचं. पाणी नाही पाहिजे त्यात. ओके, बोनलेस आहे. बरोबर आहे. हे आलं लसूणची पेस्ट आहे. चालेल. घेतो घेतो. आता हे सांगतो. आलं लसूणची पेस्ट आहे. पहिलं आलं लसूणची पेस्ट घाला. अशी आपल्या अनुसार घाला, किंवा 2 चमचे अंदाजे. 2 चमचे. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. बरोबर आहे. यात एक अंड घातलं जातं. हा, हाडाचं असलं जास्त चिकन असलं तर 2 अंडी 6 अंडी टाकली जातात. आता हे मी एकच अंडे टाकणार. ओके. पहिलं सांगितलं तुम्हाला, चिकन धुवून घेतले, हे टाकले, अंडी टाकले, आलं लसूण टाकलेलं आहे. हे अंदाजे मीठ. मीठ आहे. स्वादिष्ट आपल्याला पाहिजे तेवढं तुम्हाला. चवीनुसार. ही काळी मिरी पावडर आहे. अंदाजे टाकायची. 1 चमचा समजा. ही चिमटीभर चाट मसाला आहे. चाट मसाला चिमूटभर. ओके. आपल्याला तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 2 चमचे टाकू शकता, 1 चमचा टाकू शकता. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर 2 चमचे टाकायचे. मिरची पावडर. मिरची पावडर सुवाना. काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर. तर 2 चमचे टाकत आहे. 2 चमचे टाकलेत. बरोबर. हो. आणि हे गरम मसाला आहे. सगळ्या लवंग दालचिनीचा मार्केटमध्ये बाजारमध्ये मिळतो. सगळं मिळतो. साधारण अर्धा चमचा. अर्धा चमचा अख्खा एक लिहा चालतं. आणि अंदाजित हळद. पाव चमचा लिहा. बरोबर. आणि त्या चिकन 65 चा मसाला आहे. असं धरतो एव्हरेजचा. ते आपल्या अंदाजे टाका तुम्ही. बरोबर. अंदाज 25. हो. आणि हे धने पूड आहे. धने पूड. पावडर. एक चमचा लिहा. 2 चमचे लिहा. धने पूड. बरोबर. अंदाजे सगळं मी अंदाजे आले आम्ही माणसं. धन्यवाद. आता हे झाले तुमचं सगळं साहित्य. यात तुमचं हे चिली सॉस. रेड चिली सॉस. एक चमचा टाकायचा. आता हे अर्धा किलो असल्यामुळे 1 चमचा 1.5 चमचा. ते सोयाबीन आहे. तर 1 चमचा टाका, किंवा अर्धा चमचा टाका. जास्त टाकलं प्रमाणाच्या काहीतरी प्रॉब्लेम नो. हे बघा. बस 1 चमचा. हे झालं असं. हे सगळं झालेलं आहे. बरोबर. आता अंड टाकलं. धने. हे धने पावडर. धने अख्खे धने आहेत. कोथमीर. हे कोथमीर आहे. तुम्हाला हे कोथमीर अशी टाकायची थोडी. कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर आज सकाळीच कापलेली आहे. एक चमचा. बरोबर. आता ह्यात एक रेड कलर आहे. बुशचं नाव लिहा. बुश रेड कलर. बुश रेड कलर. चिकन 65 चा आहे तो. असा रेड कलर येते. मी टाकलं. अच्छा, 1 मिनिट द्या. तुम्ही साखर टाकायची. 24 नॉट.
चवीसाठी. चवीसाठी आपण थोडीशी साखर टाकलेली आहे, बरोबर. छोटा आकार. हा अच्छा, ह्यात मी तुम्हाला सांगतो, हा. ही एक वस्तू टाकतो तर तुम्हाला चालत असेल तर टाकणार, नाही तर टाकणार नाही. बर. कोणाला आवडते कोणाला आवडत नाही. हे बघा, हे अजिनोमोटो आहे. अजिनोमोटो नकोच वापरायला. हा मग तेच, हा 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 बर, त्यासाठी तुम्हाला विचारलं. अजिनोमोटो वापरूच नाही. हा अर्धा लिंबू टाकणे, अर्धा किलोला अर्धा खूप होतो. ओके ओके आणि व्हिनेगर असेल तर तुम्ही 1 चमचा या किंवा 2 चमचे टाकणे. ओके. धन्यवाद. हा हे असं सगळं मिक्स केलं. लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, धने पावडर टाकले, हे सगळं टाकलेलं आहे. एक वस्तू मी त्यात तुम्ही टाकली, ऍड केलेली नाही. काय ते तुम्हाला माहिती आहे. हा बस ओके. आता हे मिक्स करतो. ओके, मिक्स केलेलं आहे. हे 15 मिनिटं असं ठेवायचं, 15 ते 20 मिनिटं ठेवणे. ओके ओके ओके. कारण दिलं बघा, आपण केसांना कसं हेअर कलर लावल्यावर आपल्याला ठेवावं लागतं, तसंच हे चिकन सुद्धा छान मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनिटं तुम्हाला मॅरिनेटसाठी ठेवावं लागेल. हो. चिकन मॅरिनेट होत आहे. 15 मिनटं आपण ते रेस्ट करण्यासाठी ठेवले आहे. तोपर्यंत आपण इतर तयारी करूया. आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, 10-12 हुब्या चिरून घ्यायच्या आहेत. तसेच थोडा कढीपत्ता काढलेला आहे आणि फ्रेश कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. ही आपण प्राथमिक तयारी करून ठेवलेली आहे. आता आणखीन काय तयारी करायची ते पाहूया. एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 100 ग्रॅम दही घ्यायचं. 200 ग्रॅमची पिशवी होती, त्यातील अर्धं दही आपण घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून घालायची आहे, त्यामुळे कलर छान येतो. आणि हे कधी वापरणार ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्यामुळेच तर हे आपलं चिकन 65 सॉफ्ट होतं. हे आता जे दादा करत आहेत हेच तर सिक्रेट आहे सॉफ्ट चिकन होण्यामागचं, चिकन 65. आता यामध्ये चाट मसाला चिमूटभर घातलेला आहे. ते प्रमाण घालतात तिकडे तुम्ही लक्ष द्या. त्यांच्या पद्धतीनं केलात ना तर त्यांच्यासारखंच अगदी छान होईल. आता आपण लाल कलर चिमूटभर घालत आहेत. हे पहा, अगदी थोडंसंच टाकलेलं आहे. हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्स करायचे. हां, आणखीन थोडीशी साखर घातलेली आहे, तीसुद्धा त्यांनी चिमूटभरच घेतलेली आहे. हे पहा, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, त्यामुळे कलर छान येतो. आता हे सर्व छान मिक्स करायचं. हे पहा, दादा दाखवत आहेत. मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करून 15 मिनटं झाली आहेत. आता मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये 2 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे. आता दादा दाखवत आहेत तशी चिकनची कन्सिस्टन्सी पाहिजे. जर थोडं पातळ वाटलं तर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायला काहीच हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी. तेल छान गरम झालं आहे. दादांची शेगडी मोठी आहे. हाय फ्लेमवर त्यांनी हे तळलं आहे. प्रथम चिकन टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि थोड्या वेळाने त्याला मीडियम केलं तरी चालू शकतं. प्रथम पहा, खूप फेसही आलेला आहे. 1-2दा आपण झाऱ्याने चिकनला हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम दादांनी बारीक केली आहे. हाय आणि मीडियम या फ्लेमवर 10 मिनिटात हे चिकन 65 तळून होतं. चिकन तळून झाल्यानंतर वर येतं. त्यानंतर एका साईडला बाजूला काढून एक पीस ठेवायचा. तो तुटला इझिली की समजायचं आपलं चिकन 65 छान शिजलेलं आहे. हे पहा, दादांना सराव असल्यामुळं त्यांनी गरमच चिकन तोडून पाहिलं आहे. आपण मात्र घरी करताना एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवा. थोडं थंड झाल्यानंतर तोडून पहा. चिकन पटकन तुटले की समजायचं छान आपलं चिकन शिजलं गेलं आहे. आता हे छान शिजलं गेलं आहे. चिकनही हलकं होऊन तेलाच्या वर आलं आहे.
आता आपण हे चिकन काढूया आणि दुसरं चिकन तळून घेऊया. एवढ्यावरच हे आपली चिकन 65 झालेलं नाही आहे. याच्या पुढील स्टेप पहा. त्यामुळेच तर चिकन आपलं वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट ज्युसी होतं. ती स्टेप हे चिकन तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच. आता राहिलेलं जे चिकन आहे तेही तळून घेऊया. दादांच्या इथे कस्टमर भरपूर असल्यामुळे त्यांनी तेल जास्त वापरलं आहे. आपण घरी तळताना थोडंसं तेल वापरलं तरीही चालू शकतं. चिकन तळून झाल्यानंतर उरलेलं तेल आहे ते इतर नॉनव्हेज पदार्थासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. साधारण चिकन तळण्यासाठी 10 मिनटं लागतात. प्रथम हाय फ्लेम ठेवायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेम ठेवायची. 10 मिनटात आपलं हे चिकन 65 तयार होतं. आणि कसं शिजलं आहे, कसं ओळखायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. चिकन सहज तुटलं की समजायचं चिकन छान आपलं तळून झालं आहे. जर पटकन तुटलं नाही तर समजायचं अजून आपल्याला तळायला हवं. हे प्रथम तळलेलं चिकन 65 खूप छान दिसत आहे. नुसता चाट मसालासुद्धा टाकून तुम्ही हे खाऊ शकता. 10 मिनटं झाली आहेत. आपलं चिकन हे हलकं होऊन तेलाच्या वर आलं आहे. आता दादा तोडून दाखवत आहेत. पहा कसं पटकन तुटलं जातं. आता आपण हेही काढून घेऊया. हलकं होऊन चिकन वर येतं तेव्हा समजायचं आपलं हे चिकन छान तळलं गेलं आहे. आता या पुढील स्टेप तुम्हाला मी पुढे दाखवेनच. तळलं हे 2 गोष्टीवरून समजतात. वर आलं चिकन की तळलं समजायचं आणि तुटलं पटकन की ते तळलं गेलं आहे असं समजायचं. आता आपलं चिकन छान तळून झालं आहे. आता या पुढील स्टेप तुम्हाला पुढे दाखवतोच. अगदी मस्त आपण जेवढं चिकन आणलेलं आहे तेवढं हे दादा तळून देतात. भरपूर प्रमाणात हे आपलं आणि अगदी ताजं ताजं आपण समोर कोंबडी कापून आपण चिकन आणलेलं आहे. हे बोनलेस चिकन त्यामुळं अगदी फ्रेश असल्यामुळं आणखीन चविष्ट होतं. आता पुढील स्टेप करूया. एक दुसरी कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे. तेल छान गरम झाल्यानंतर उभ्या चिरलेल्या आपण मिरच्या टाकल्या आहेत. कढीपत्ता टाकला आहे. अगदी छान भाजल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर थोडी टाकायची आहे. आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण घ्या. जास्त कमी मिरच्या करू शकता. आता आपण ह्या बाऊलमध्ये दही, कलर, मिरची पावडर वगैरे मगाशी घालून आपण ठेवलं होतं ते आता आपण घालायचं आहे. 1 चमचा पाणी घालायचं. थोडासा कलर घालायचा आणि तळलेले चिकन त्यामध्ये घालून आपण हलवायचं आहे. हे पहा अगदी मस्त आपलं चिकन 65 तयार झालं आहे. अगदी मस्त वरून कुरकुरीत आतून ज्युसी सॉफ्ट अतिशय टेस्टी. कलरही पहा किती छान आला आहे. दादा म्हणत होते गरम गरम खावा. मी म्हटलं सर्व प्लेटमध्ये काढूया. पद्धतीने नक्की करून पहा कारण अतिशय टेस्टी होतं वरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी. वाव एक्सलंट. हे पहा इतकं सुंदर झालेला दिसतंय तर इतकं छान की कधी खाईन असं होत आहे. आणि मी तुम्हाला आता चव सांगणारच आहे कसं झालं ते. आता बघा हा मी तुम्हाला खाऊन दाखवते. थोडंसं गरम गरम आहे.
त्यामुळं जरासं तुकडा छोटासा. वा, बघितलं का किती पटकन तुटलेलं, म्हणजे किती सॉफ्ट आहे, वरून कुरकुरीत आणि आतून जेसी. एक्सलंट, नंबर 1. नक्की तुम्ही चव चाखा. कोल्हापुरात असाल तर आत्ता आज संध्याकाळी दादांच्याकडून हे चिकन 65 घेऊन जावा. अतिशय टेस्टी, यम्मी दादा. या, धन्यवाद खूप मॅडम, छान. धन्यवाद. पुन्हा आपण भेटू हो. बिर्याणी. या. आज दादांच्याकडून आपण बिर्याणीची रेसिपी पुढच्या एपिसोडला पाहणार आहोत. पाहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मला या दादांचं खूप कौतुक वाटते. रिटायर झाल्यानंतर त्यांनी घरी न बसता, आराम न करता आपल्या फॅमिलीसाठी हा छान व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि यशस्वी करून दाखवला. आणि ओन्ली यशस्वीच नाही तर त्यांनी लोकांना तृप्त पण केले, इतकं छान छान पदार्थ देऊन, अतिशय चविष्ट पदार्थ देऊन. वा दादा, थँक्यू सो मच. मला वड्या बिड्याची ऑर्डर असेल तर मला अगोदर एक दिवस कळवावे. हा. मी तुम्हाला वडे वगैरे कुठली चॉईस पाहिजे या काही पाहिजे तुम्ही करून देणार. ही माझ्यात ताकद आहे. ते बटाटे वडे सुद्धा करतात. समजा तुमच्याकडे बर्थडे असेल किंवा कुठलं काय फंक्शन असेल, किती पार्टी असेल किंवा तुमच्या पाहुणे येणार असतील तर वड्याची ऑर्डर त्यांना करा. तर त्यांचा फोन नंबर स्क्रीनवर तुम्हाला मी देईनच मोबाईलमध्ये. तुम्हाला पाठ आहे 9987586329.